बारामती पोटनिवडणुकीसंदर्भातली महत्त्वाची बातमी। या पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज बारामतीमध्ये जाहीर सभा होते। तर राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रमुख नेते या सभांसाठी उपस्थित राहणार आहेत। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ सभेला सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहणार आहेत। सुनेत्रा पवारांसाठी खासदार सुप्रिया सुळे आज महायुतीच्या मंचावर आपल्याला दिसणार आहेत। तसंच पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर दिसणार आहेत। अवघ्या काही क्षणांमध्येच सभेला सुरुवात होईल आणि या सभेला मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदार उपस्थित राहण्याची शक्यता आहे। आपण पाहतोय पक्षफुटीनंतर प्रथमच सुप्रिया सुळे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंचावर दिसणार आहेत आणि बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे। तर मुख्यमंत्री सुद्धा या बारामतीमधल्या जाहीर सभेला उपस्थित राहणार आहेत। आमचे प्रतिनिधी बारामतीहून जयकुमार जाधव आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयकुमार, थोड्याच वेळात सभा होते, कशा प्रकारे तयारी केली आहे तिथे? आपण बघतोय की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर बारामतीची पोटनिवडणूक पार पडते। यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आज याच पार्श्वभूमीवरती बारामतीमध्ये सांगता सभेचं आयोजन ठेवण्यात आलेलं आहे। यापूर्वी पवार कुटुंबाची एक प्रथा या बारामतीमध्ये राबत आली होती। कोणताही प्रचार सभा या ठिकाणी घेतल्या जात नव्हत्या। प्रचाराचा शुभारंभ कनेरीतून केला जायचा आणि त्यानंतर डायरेक्ट सांगता सभा ही बारामतीतल्या मिशन हायस्कूलच्या ग्राउंडवरती घेतली जात होती। परंतु आता ही सांगता सभा बारामतीतल्या शारदा प्रांगणच्या व्यासपीठावरती होत आहेत। संपूर्ण भव्य दिव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे, पेंडॉल उभारण्यात आलेला आहे। 5 ते 6 हजार नागरिक एका वेळेस या सभेच्या ठिकाणी स्थानपन्न होतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। उन्हाची तीव्रता पाहता फॅनची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि कूलर देखील लावण्यात आलेले आहेत। मोठ्या संख्येने बारामतीकर या सभेला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार हे आता काही वेळापूर्वीच या सभेच्या स्थळी दाखल झालेले आहेत। त्यांचे सुपुत्र जय पवार हे देखील या सभेच्या स्थळावरती आलेले आहेत। थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल होतील। परंतु आपण बघतोय की कार्यक्रमाच्या आजूबाजूच्या ठिकाणी सगळीकडे अजितदादांचे छायाचित्र लावण्यात आलेले आहेत। दादांचे राजकीय प्रवासात त्यांनी केलेली कामांचे असतील। तर अजित पवारांच्या पश्चात अजितदादांच्या जाण्यानंतर ही सभा होते आणि या प्रचार सभेला आजचा शेवटचा दिवस आहे खरं तर या प्रचार सभेचा। आणि अजितदादांच्या नंतर सुनेत्रा पवार यांच्या रूपाने एक नेतृत्व लाभलेलं आहे बारामतीला आणि एकूणच महाराष्ट्राला राष्ट्रवादी काँग्रेसच्या साठी। तर एक महत्त्वाचा मुद्दा असा की सुनेत्रा पवारांची उपस्थिती अर्थात अजितदादांची उणीव तर भासणारच आहे, मात्र सुनेत्रा पवारांची उपस्थिती एक वेगळाच आशावाद निर्माण करते का तिथल्या मतदारांमध्ये आणि तिथल्या विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये? कार्यकर्त्यांमध्ये अतिशय भावनिक आता वातावरण आपल्याला पाहायला मिळते। कार्यकर्ते भावनिक होतात ज्यावेळेस सुनेत्रा पवार प्रचारात त्यांच्यापाशी जात होते। आपण बघितलं की 2 दिवसांपूर्वीच कार्यकर्ते त्यांच्या समोर भावनिक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील आले चित्र पाहायला मिळालं। सुनेत्रा पवार हे देखील कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना भावनिक होतानाचे आपल्याला पाहायला मिळते। कुठेतरी कार्यकर्त्यांमध्ये अजून देखील दुःखद भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे। कार्यकर्ते आवाहन केलं जातंय कार्यकर्त्यांना की मोठ्या संख्येने या मतदान करा असे आवाहन करण्यासाठी पोलिसांकडून कार्यकर्त्यांकडून आवाहन केलं जात आहे। पवार कुटुंब देखील या निवडणुकीत उतरलेलं आहे। संपूर्ण पवार फॅमिली हे प्रचारासाठी बाहेर उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। रोहित पवार असतील, योगेंद्र पवार असतील, जय पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार हे देखील या प्रचारात उतरल्याचं पाहायला मिळते। कुठेतरी पवार कुटुंबाकडून मतदानाची आकडेवारी वाढवावी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत। कार्यकर्त्यांमध्ये देखील अजून दादांची ती उणीव भासत आहे आणि परंतु आज देखील सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून काय मार्गदर्शन करणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। आपण पाहतोय आदरणीय दादांनी अर्ज दाखल केल्यानंतर फक्त शेवटची सांगता सभा ही नेहमीची या मतदारसंघाची परंपरा राहिली आहे। ज्या पार्श्वभूमीवर ज्या परिस्थितीमध्ये ही पोटनिवडणूक आज लागलेली आहे, आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही दादा आमच्यात नाहीत आणि दादांविना आज ही सभा या ठिकाणी होणं हे आजही आमच्यासाठी तितकंच वेदनादायी आहे जितकं वेदनादायी आम्हाला 2-2.5 महिन्यापूर्वीपासून राहिलेला आहे।